स्वागत आहे आपलं VR ब्लॉग्स या चॅनलवरील आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये। तर वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर सिंगल ट्रॅक रेल्वे लाईन सिरीजमध्ये आज आपण अपडेट घेण्याकरिता दारव्हा शहराजवळ आलो आहे। या दिशेला दारव्हा शहर हे 3 किलोमीटर अंतरावर असणार आहे। वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईन सिरीजमध्ये आज आपण दारव्हा शहराच्या पुढील अपडेट हा घेणार आहे। समोर जो आपण रोड पाहत आहात हा दारव्हा कारंजा लाड रोड आहे आणि या दिशेला दारव्हा शहर तर दुसऱ्या दिशेला कारंजाकडे हा रस्ता जातो आहे। समोर आपल्याला वर्धा नांदेड या ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे अर्थवर्क जे आहे ते दिसत आहे। या ठिकाणी दारव्हा कारंजा लाड या रोडला क्रॉसिंग करिता एका पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू होते आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल की गर्डर लॉन्चिंगचे जे कार्ड आहे ते या ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे। उजवीकडे ही रेल्वे लाईन दारव्हा रेल्वे स्टेशन किंवा दारव्हा रेल्वे जंक्शनच्या दिशेने जात आहे। तर या ठिकाणावरून कारंजा लाड हे शहर 35 किलोमीटर अंतरावर असणार आहे। समोर आपण पाहू शकता की दारव्हा स्टेशनच्या दिशेने अर्थवर्क आपल्याला जवळपास पूर्ण होत आल्याचे दिसेल। या ठिकाणी एका नाल्यावर देखील एका पुलाच्या निर्मितीचे कार्य हे बऱ्याच काळापासून सुरू होते। त्या ठिकाणी देखील आता गटर लॉन्चिंग ही पूर्ण करण्यात आली आहे आणि या दोन्ही पुलांवर रस्त्यावरील आणि नाल्यावरील पुलावर आता केवळ डेक स्लॅबचे निर्मितीचे जे कार्य आहे ते बाकी आहे। त्यानंतर ही लोकेशन या ठिकाणची 100% तयार होणार आहे। त्यानंतर या ठिकाणचे उर्वरित अर्थवर्क केल्या जाईल व येत्या काही महिन्यांमध्येच या ठिकाणची जी लोकेशन आहे ही 100% तयार झालेली आपल्याला दिसून येईल। आपण पाहू शकता की रोडवरील ठिकाणी मोठा गडर तर त्याच्या बाजूला लहान गडर हे टाकण्यात आले आहेत। या ठिकाणावरून दारव्हा रेल्वे स्टेशन हे साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर असणार आहे। तर डावीकडे ही रेल्वे लाईन दिग्रस रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहे। या दिशेला मित्रांनो कारंजा लाड हे शहर असणार आहे आणि समोर आपल्याला वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे या ठिकाणचे कार्य हे दिसत आहे। तर आपण आता या दिशेने जाऊया दारव्हा रेल्वे स्टेशनकडे। तर मित्रांनो आता आपण भोपापूर या गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की रेल्वे लाईनच्या क्रॉसिंगकरिता एका RUBचे निर्माण कार्य हे या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा दारव्हाकडून भोपापूरकडे जातो आणि या ठिकाणी आता रेल्वे लाईनला क्रॉस करण्याकरिता वरच्या दिशेने जागा देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी जो रोड अंडरब्रिज आहे त्या ठिकाणावरून रस्ता हा पार केला जाणार आहे। तर मित्रांनो हिवाळ्याचा दिवस असल्याच्याने आपण समोर पाहू शकता की बऱ्याच प्रमाणात आपल्याला धोके हे दिसू शकतील। समोर आपल्याला या ठिकाणावरून दारव्हा कारंजा लाड रोडवरील पूल जो आहे तो दिसतो आहे। त्यानंतर येणारा जो नाल्यावरील पूल आहे तो देखील दिसतो आहे। दोन्ही ठिकाणी गटर लॉन्चिंगचे जे कार्य आहे ते पूर्ण झाले आहे। त्या ठिकाणी डेक स्लॅब टाकल्यानंतर या ठिकाणचे अर्थवर्क हे पूर्ण होणार आहे आणि समोर देखील आपल्याला दिसू शकेल की अर्थवर्क जे आहे ते जवळपास पूर्ण करण्यात आले आहे। या ठिकाणचा फायनल बेड हा झालेला असून उर्वरित ठिकाणी अर्थवर्कची जी कार्य आहे ते चालू आहेत। या ठिकाणावरून दिग्रस रेल्वे स्टेशन हे साधारणतः 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असणार आहे। तर मित्रांनो आता या ठिकाणचे जे पुलांचे कार्य आहे ते पूर्ण होत आल्यामुळे या ठिकाणचे जे अर्थवर्क आहे ते फायनलाइज करण्यापर्यंत काम सुरू झाले आहे। समोर आपल्याला दिसत असेल की शकुंतला रेल्वे लाईनचे जे रेल्वे रुळ आहे त्या नॅरोगेज रेल्वे रुळापर्यंत हे अर्थवर्क जे आहे ते करण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे आता येत्या नवीन वर्षामध्ये या ठिकाणचे अर्थवर्क जे आहे ते 100% पूर्ण झालेले आपल्याला येत्या काही महिन्यांमध्ये दिसून येणार आहे। समोर आपल्याला दारव्हा शहर दिसत आहे आणि दारव्हा शहराच्या मध्येच जवळूनच ही रेल्वे लाईन पास होणार आहे। तर दारव्हा शहरामध्ये या ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे दारव्हा रेल्वे स्टेशन जे येत्या 2 ते 3 वर्षामध्ये दारव्हा रेल्वे जंक्शन म्हणून तयार झालेले आपल्याला दिसून येऊ शकेल। तर मित्रांनो ही 30 लोकेशन आहे ज्या ठिकाणावरून शकुंतला रेल्वे लाईन ही उजवीकडे तर वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही डावीकडे जाते आणि या ठिकाणावरून मूर्तिजापूरपर्यंत शकुंतला रेल्वे लाईनचा जो ब्रॉडगेजचा DPR आहे तो रेल्वे बोर्डापुढे ठेवण्यात आला आहे। त्याला देखील लवकरच मंजुरी मिळेल कारण मूर्तिजापूरपासून अचलपूरपर्यंतचा जो ब्रॉडगेज DPR आहे त्याला मंजुरी ही मिळालेली आहे। समोर आपल्याला जो पिलर दिसतो आहे त्या ठिकाणापर्यंत या रेल्वे लाईनची जागा या ठिकाणी ॲक्वायर करण्यात आली आहे।
शकुंतला रेल्वे लाईनला ब्रॉडगेजची हरी झेंडी मिळाल्यानंतर या ठिकाणावरून उजवीकडे एक ब्रॉडगेज रेल्वे लाईन कारंजा लाड मार्गे मूर्तिजा पूरपर्यंत जाणार आहे आणि त्याद्वारे वर्धा नांदेड ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज होणार. तसेच शकुंतला रेल्वे लाईन ही हावडा मुंबई लाईनला जॉईन होणार आहे आणि हे कार्य येत्या 3 ते 4 वर्षामध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया. याबद्दल आपल्याला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवावे. अशा प्रकारे कारंजा लाड या शहरामध्ये देखील रेल्वे येणार आहे. तसेच तेथून ती रेल्वे मूर्तिजापूरपर्यंत जाऊ शकेल. समोर आपल्याला मित्रांनो दिसू शकेल की आता समोरचा जो पूल आहे तो बऱ्याच काळापासून तयार झाला होता आणि आता त्या ठिकाणी देखील फायनल स्टेजचे कार्य हे करण्यात येत आहे. समोर आपल्याला दारवा शहराचे सुंदर दृश्य या ठिकाणावरून दिसत आहे. या ठिकाणावरून दारवा रेल्वे स्टेशन हे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर दारवा रेल्वे स्टेशन हे बनवण्यात येत आहे. समोर आपण पाहू शकता मित्रांनो की हा जो पूल आहे हा बऱ्याच काळापासून भोपापूर या गावाकडे जाणाऱ्या रोडसाठी तयार करण्यात आला होता. या ठिकाणचे बाकी कार्य हे पूर्ण झाल्यामुळे आता या पुलाचे जे साईडचे जे कार्य आहे ते हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी लवकरच हा जो रस्ता आहे हा पुलाखालून डायव्हर्ट करण्यात येणार आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पुलाजवळ जे अर्थवर्क करण्यात येईल त्या ठिकाणची माती घसरू नये त्यामुळे त्या ठिकाणी या पुलाच्या साईडला वॉल निर्मितीचे जे कार्य आहे ते सुरू आहे. त्या ठिकाणी स्टोन फिलिंग जे आहे ते करण्यात येणार आहे. स्टोन पिचिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी अर्थवर्क हे केल्या जाईल. त्यामुळे पावसामध्ये या ठिकाणची जी माती आहे ती वाहून जाणार नाही आणि त्याचे कार्य आता या ठिकाणी नव्याने सुरू करण्यात आले आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये त्या वर्षामध्येच या ठिकाणचे कार्य तसेच इतर ठिकाणचे कार्य हे पूर्ण होऊन या वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर ट्रॅक लेईंगचे जे कार्य आहे ते सुरू होणार आहे. तर या ठिकाणची जी लोकेशन आहे ती साधारणतः 80% तयार झाली आहे. समोर आपण पाहू शकता की पुलाच्या दोन्ही साईडला आता हे कार्य सुरू करण्यात आले आहे व दुसऱ्या साईडचा रस्ता हा बंद देखील करण्यात आला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणचे जे अर्थवर्क आहे ते प्रगतीपथावर आहे आणि लवकरच या ठिकाणचे देखील अर्थवर्क येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकेल. त्यानंतर या पुलाच्या वरती देखील फायनल बेड हा टाकण्यात येणार आहे. या ठिकाणचे अर्थवर्क तयार व्हायला अजून देखील 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकेल. त्यानंतर ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने जाणार आहे दारवा रेल्वे स्टेशनकडे आणि त्यानंतरचा अपडेट आपण दारवा रेल्वे स्टेशनवर घेऊया. या ठिकाणावरून दारवा रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर तर न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे साधारणतः 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असू शकेल. तर वर्धा जंक्शन जे आहे ते या ठिकाणावरून 120 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर मित्रांनो कसा वाटला आजचा अपडेट हे कमेंट करून नक्की सांगा. अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि मदत करायची इच्छा असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा. आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेट.